नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामध्ये फुले वाड्यात वटसावित्रीच्या पूजेला बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने या संदर्भातलं परिपत्रक जारी केले. प्रशांत फुले यांनी सरकारकडे या संदर्भात याचिका दाखल केली होती. प्रशांत फुले हे महात्मा फुले यांचे वंशज आहेत. ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य संविधानिक नियम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझे सहकारी प्रीतम पुरोहित. प्रीतम, हे प्रकरण नेमकं काय आहे सविस्तरपणे सांगा, कारण गेल्या वर्षी सुद्धा या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता. कविताना आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ पौर्णिमामध्ये अर्थात वटपौर्णिमा ही साजरी केली जाते आणि अनेक वटसावित्री ज्या आहेत त्या वडाला धागा गुंडाळून, तो दोरा गुंडाळून त्याचं जे व्रत वैकल्य जे आहेत ते करतात. मात्र पुण्यातील ऐतिहासिक पवित्र वास्तूमध्ये संविधानिक नियम राहावेत यासाठी त्यांचे वंशज प्रशांत फुले यांनी पुरातत्व खात्याला एक पत्र लिहिलं, जेणेकरून इथले जे काही वड आहे, जे काही साधन संपत्ती आहे, नैसर्गिक संपत्ती याला कोणतीही बाधा न येता ते सुरक्षित राहावेत. त्यामुळे गेल्या वटपौर्णिमेला काही महिला, काही पोलीस आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे यावर्षी हा वाद उफाळू नये किंवा याला कुठलाही गालबोट लागू नये उत्सवाला प्रत्येकाने आपापलं पावित्र्य जपावं यातूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि संविधानिक नियमांचं उल्लंघन होऊ नये आणि म्हणून सरकारने या धार्मिक कार्यक्रमावरती जे आहे त्या ठिकाणी बंदी आणि अन्य ठिकाणी जे काही वडाची झाड असतील त्या ठिकाणी सगळे सोडोपचार केले तरी चालतील. प्रशांत फुलेंनी याचिकेनंतर सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. फुलेवाड्यामध्ये यंदाच्याला वटपौर्णिमा जी आहे ती साजरी करता येणार नाही. मात्र ज्या वाड्याच्या बाहेर तिथेही आजूबाजूला वडाची झाडं असतील त्या ठिकाणी जर ती करण्यायोग्य असेल, वटपौर्णिमा तिथली सगळं अवस्था बघता, तर ते करू शकतात. वटसावित्री पूजेला बंदी घालत पुरातत्व खात्याने एक परिपत्रक जे आहे ते जारी केलेलं आहे. ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य जे राखण्यासाठी आणि संविधानाचे नियम राखण्यासाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि याची याचिका प्रशांत फुले यांनी केली आणि सरकारने त्यावर हा निर्णय घेतलेला आहे. प्रीतम, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.